हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर अष्टमी आहे आजची. तर अष्टमीच्या दिवशी बघा सकाळी सकाळी ना सगळे जे देवपूजेचे भांडे आहेत तर ते असे स्वच्छ करून घेतले. यावर्षी जी नवरात्री आहे तर ती आलेली आहे 10 दिवसाची. म्हणजे खूप कमी अशी 10 दिवसांची नवरात्री येते. प्रत्येक वर्षी जी नवरात्री आहे तर ती असते 9 दिवसांची. पण यावर्षी जी नवरात्री आहे तर ती आलेली आहे 10 दिवसाची. तर मंगळवारला होती दुर्गा अष्टमी. तर सकाळी सकाळी बघा सगळे जे भांडे आहेत देवपूजेचे तर ते ना सगळे असे स्वच्छ करून घेतले. जोपर्यंत देवपूजेचे भांडे स्वच्छ होत नाही तोपर्यंत बघा पूजा केल्याचं समाधान काही मिळत नाही. कधी कधी ना वेळ मिळत नाही भांडे स्वच्छ करायला आणि त्यावेळेला आपण पूजा करतो तर बघा पाहिजे तेवढं समाधान मिळत नाही. पूजेमध्ये ना जेव्हा भांडे असे छान स्वच्छ असतात आणि लख्ख चमचमणारे असतात तर इतकं छान वाटतं ना ते भांडे बघून. आणि ना देवपूजासुद्धा खूप सुंदर दिसते. तर सकाळी सकाळी बघा सगळे हे जे भांडे आहेत तर ते स्वच्छ करून घेतले. ही एक ना धूपदाणी आहे, माझ्याकडे ऑनलाईन मागवली होती. ही बघायला जितकी सुंदर दिसते स्वच्छ करायला तितकं जड जातं. कारण बघा इथे जे साम्राणी कप आपण लावतो, जी वाटीची धूप आहे ती आपण लावतो तर ती बघा एक ना चिकट द्रव्य रिलीज करते. तर त्यामुळे याचं जे झाकण आहे आणि आजूबाजूची जी किनार आहे तर ती सगळी ना अशी चिकट होते. तर रोजच्या रोज स्वच्छ केलं तर बरं राहतं आणि 2-3 दिवस जर का आपल्याला वेळ मिळाला नाही ही स्वच्छ करायला तर बघा ते ना इतका त्रास जातो स्वच्छ करायला. तर बघायला जितकी सुंदर दिसते स्वच्छ करायला तितकाच त्रास आहे. आणि सकाळी सकाळी बघा इतका छान ना, म्हणजे हे आता सध्या ना हे गोकर्णाचं झाड मी लावलं आहे तर सध्या इतके छान फुलं देत आहे. ते 8 दिवस झाले असतील रोजच्या सारखं ना एक फूल तिथे उमलतं. आणि हे जांभळ्या रंगाचं फूल म्हणजे जांभळ्या रंगाचं गोकर्ण आहे हे. आणि इतकं सुंदर दिसतं महादेवांवर चढवल्याच्या नंतर. पांढरी महादेवाची शिवपिंडी आहे आणि त्यावर हे जांभळं फूल. माझ्या बाल्कनीमध्ये जे आहे ना तर ते सगळे जे झाडं आहेत तर ते पूर्ण असे ऑर्नामेंटल शोचे प्लांट आहेत. कारण माझ्या इथे ऊन पाहिजे तेवढं काही येत नाही. तर हे एक गोकर्णाचं झाड मी लावलं आणि इतक्या लवकर ते ग्रो झालं. म्हणजे राखीमध्ये मी ते लावलं आणि आता बघा त्याला ना फुलंसुद्धा यायला सुरुवात झाली. ते इतकं छान वाटते कारण तिथे सगळे शोचे झाडं आहेत आणि फक्त ते एक झाड आहे फुलांचं. तर बघा छान, म्हणजे आपल्या बाल्कनीतले फुलं आपण आपल्या देवांना चढवतो यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट काहीच नाही. तर खरंच इतकं छान वाटतं. तर मस्त छान सगळी जी पूजापाठ आहे तर ती आटोपून घेतली. आई दुर्गाची जिथे मांडणी मी केलेली होती तर तिथलीसुद्धा सगळी पूजापाठ आटोपून घेतली. आणि बघा या नवरात्रींच्या 9 दिवसांपैकी कोणत्या तरी एका दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करायचं होतं. म्हणजे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन करणं हे ना खूप म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. तर या 9 दिवसांमध्ये तर कुंकुमार्चन करणं काही झालं नाही माझ्याच्याने. तर म्हटलं चला आजची अष्टमी आहे, खूप छान तिथी आहे, आई दुर्गाची आवडती तिथी आहे. कारण बघा अष्टमीची जी महापूजा आहे तर ती खूप महत्त्वाची असते. तर म्हणून मग म्हटलं आज ना छान असं कुंकुमार्चन करून घ्यायचं. तर आज बघा एकतर श्रीयंत्रावर किंवा मग जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे त्याच्यावर किंवा मग तुळजाभवानी आईची जी मूर्ती असते आपल्याकडे त्याच्यावर, म्हणजे ज्या देव्यांच्या मूर्त्या आहेत तर त्यावर आपण कुंकुमार्चन करू शकतो. तर मी आज ना अन्नपूर्णा आईच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करणार आहे. कुंकुमार्चनासाठी जे कुंकू असतं तर बघा जे आपलं ठेवणीचं कुंकू असतं साधंवालं तर तेच कुंकू घ्यायचं आणि कुंकुमार्चन करताना जे श्रीसूक्त असतं तर श्रीसूक्त म्हणायचं किंवा मग आपल्याला येत नसेल तर मोबाईलवर लावायचं. तर मी तर कुंकुमार्चन करताना ना मोबाईलवरच लावलं होतं. कारण ते वाचता वाचता मग ना म्हणजे एकतर त्यातले शब्द जे आहेत ते इतके कठीण असतात. तर कुंकुमार्चन करायचं मग 108 वेळा आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं तर मग एक तर त्याकडेही लक्ष लागत नाही. वरून याची जी भाषा आहे म्हणजे जे श्रीसूक्त आहे तर त्याची संस्कृत जी भाषा आहे तर ती ना थोडीशी कठीणच असते. तर म्हणून मग मी काय केलं, आधी ना मोबाईलवर लावून घेतलं आणि मोबाईलवर श्रीसूक्त लावलं आणि त्याच्यानंतर बघा कुंकुमार्चन केलं मी. तर 108 वेळा देवी आईच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू चढवत जायचं आहे. या कुंकवाचं काय करायचं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. तर त्यानंतर बघा म्हणजे कुंकुमार्चन झालं करायची वेळी तर मी मोबाईलवर लावून घेतलं होतं आणि त्यानंतर एक वेळेला श्रीसूक्ताचं पठण करून घेतलं. तसं तर बघा श्रीसूक्ताचं जे पठण आहे तर ते 16 वेळा करायचं असतं.
पण पूजापातींच्या दिवसांमध्ये ना तितका वेळ नसतो, कारण बघा ऑलरेडी सगळ्या म्हणजे गोष्टींची एक वेळ असते. तर त्यामुळे फक्त एकदा मी कुंकुमार्चन करून घेतलं आणि त्यानंतर मग सायंकाळची वेळ आहे ही. आज अष्टमीचं हवनसुद्धा करायचं होतं, तर इथे हवनाची तयारी माझी चालू आहे. खीर बनवलेली आहे, एका छोट्याशा भांड्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. तर आज मी खीर बनवली आहे, कारण अष्टमीच्या हवनाला खीराची आहुती देतात. तर त्यासाठी म्हणून खीर बनवून घेतली. आणि पुन्हा बघा माझा ना गेटअप तुम्हाला चेंज दिसत असेल. थोडंसं मार्केटला काम होतं, बाहेर गेलेली, त्यामुळे मग आंघोळ केली येऊन आणि त्यानंतर गाऊन घातला आहे. कारण बघा नवरात्रीच्या दिवसांमध्ये ना दिवसातून म्हणजे 1-2 वेळा तरी ना आंघोळ होतेच. नाहीही म्हटलं तरी बघा कुठे ना कुठे बाहेर जावंच लागतं. लहान लहान कामांसाठी किंवा काही सामानांची आवश्यकता असेल तर बाहेर जावं लागतं. आणि घरी बघा मग ना अशी अखंड ज्योत वगैरे ठेवलेली असेल ना, तर आता हे कितपत खरं कितपत नाही मला नाही माहिती, पण मला ना एक ती सवयच पडली आहे की जेव्हा घरी गणपती बाप्पा असतात आणि अखंड ज्योत असते त्यावेळेला जेव्हाही मी मार्केटमधून येते तर घरी येऊन आंघोळ करते आणि त्यानंतरच मग जी ही पूजापाठ आहे तर ती करते. तर सायंकाळच्या म्हणजे तयारी करून घेतली आणि म्हणजे पूजेची तयारी करून घेतली आणि त्यानंतर सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळेवर पुन्हा आणखी माझा गेटअप चेंज केला, म्हणजे ही दुसरी गुलाबी रंगाची साडी घातली. तर अशा बघा आज ना 2 गुलाबी साड्या घालून झाल्या आहेत. तर सायंकाळची जी पूजापाठ होती तर ती आटोपली, दिवावात करून घेतली, देवी आईजवळसुद्धा दिवावात करून घेतली आणि त्यानंतर जे ही सायंकाळचं वाचन असतं तर ते वाचन करायला सुरुवात केली. सप्तशतीचे पाठ मी 7 दिवसांमध्ये 14 पाठ संपवलेले होते. तर मग अष्टमी, नवमी तर या तिथींना मग जेही सप्तशतीचे पाठ असतात तर ते काही केलेले नाही, पण त्यामध्येच बघा सिद्धकुंजिका स्तोत्र आहे, चालिसा पाठ आहे, विंध्यवासिनी स्तोत्र आहे, तर असे काय काय असतात तर ते सायंकाळी सगळे वाचून घेतले. एक माळ जप करून घेतली नवारण मंत्राची आणि तोपर्यंत बघा यांनी ना छान अशी हवनाची तयारी करून ठेवलेली होती. सगळ्या ज्या काड्या वगैरे आहेत, समिधा आहेत हवनाच्या, तर त्या व्यवस्थित लावून घेतल्या होत्या आणि हवनाची जी पूजेची सामग्री आहे तर ती मी आधीच तयार करून ठेवलेली होती. जिथे हवन करायचं आहे तिथे छान अशी रांगोळी काढून घेतली आणि जे हवन पात्र आहे तर त्यालासुद्धा छान असं हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर मग हवनाचा जो अग्नी आहे तर तो प्रज्वलित करून घेतला. तर सगळ्यात आधी 11 वेळा गणपती बाप्पांच्या नावाने तुपाची आहुती आपल्याला द्यायची असते आणि त्यानंतर मग खिरीने, तिळाने आणि सोबतच बघा जी हवन सामग्री असते तर त्याच्याने आपल्याला पूर्णाहुती म्हणजे आहुती द्यायची असते. देवी दुर्गाचे 108 नावं सप्तशतीच्या बुकामध्ये दिलेले म्हणजे सप्तशतीच्या ग्रंथामध्ये दिलेले असतात. तर त्या 108 नावाने आपल्याला आहुती द्यायची असते. सोबतच बघा नवदुर्गाच्या नावाने आहुती द्यायची असते. आपले जे इष्टदेव आहेत, आपले कुलदैवत आहेत, अग्निदेवता आहेत, तर या सगळ्यांच्या नावाने आपल्याला आहुती द्यायची असते. नवरात्रीमध्ये बघा हवनाला ना खूप महत्त्व असतं. 9ही दिवस आपण हवन करू शकतो किंवा जर 9ही दिवस जर आपल्याला शक्य झालं नाही तर किमान अष्टमीच्या दिवशी तरी ना हवन करून घ्यायचं. हवनाने बघा आपल्या घरातलं जे वातावरण आहे ना ते अगदी असं प्रसन्न आणि सकारात्मक होऊन जातं. आपल्या घरातल्या कोपऱ्याकोपऱ्यामध्ये जी नकारात्मकता असते तर ती सगळी अशी ना दूर होते. तर अशा प्रकारे बघा छान असा ना हवन करून घेतला आणि त्यानंतर बघा सुरुवातीला ना मी म्हणजे नवरात्रीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्हाला ना ह्या तुपाच्या वाती बनवून दाखवलेल्या होत्या. तर या 9ही दिवसांमध्ये बघा इतक्या कामी आल्या त्या वाती मला, म्हणजे अगदी डब्यातून काढा आणि अगदी त्या प्रज्वलित करून घ्या इतकंच काम फक्त असायचं. म्हणजे अजिबात तुपाची वात बनवायला कंटाळा आला नाही किंवा म्हणजे वात बनवा किंवा मग त्यामध्ये पुन्हा तूप टाका, वातावरण थोडंसं थंड व्हायला लागलं तर तूप पुन्हा गोठून जातं तर ते गरम करा, असली कुठलीही भानगड यावेळीला राहिली नाही. तर खरंच खूप छान अशा कामी आल्या. तर चला अशा प्रकारे आजची अष्टमीची जी पूजा आहे तर ती आटोपली. व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा.